कृष्ण भगवान की जय। ऐका, आपल्याला आज कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून आपण डायरेक्ट कथेला सुरुवात करत आहोत. पुढे कथा आपल्याला गोड ऐकायची. फक्त या ठिकाणी लक्ष देऊन सर्वांनी कथा ऐका. कथा अतिशय गोड आहे. कथा इतकी सुंदर आहे. कथा किती सांगितले तरी कमीच पडणार आहे, म्हणून त्या कथेचा विचार आपल्याला ऐकायचा आहे ना. सुंदर प्रकारची कथा सांगत असताना शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात, राजा आजामेळाने आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाच्या निमित्ताने देवाचं नाव घेतलं आणि त्या ठिकाणी आजामेळाच्या जीवनाचा उद्धार झाला. आजामेळा पाप राशी तोही नेला वैकुंठासी. नाव कुणाचं आहे याला किंमत नाही, मुखाला आलं त्याला किंमत आहे. कोणत्या का निमित्ताने होईना, मुलाच्या निमित्ताने घेऊन असू द्या, मुलीच्या निमित्ताने असू द्या, कोणत्या का निमित्ताने होईना, फक्त तुमच्या मुखाला देवाचं नाव येणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या मुलाचं नाव आपण चांगलं ठेवा. घरामध्ये चांगलं नाव ठेवा. राम ठेवा, कृष्ण ठेवा, गोविंद ठेवा, गोपाळ ठेवा. पण आता सुशिक्षित समाज या ठिकाणी म्हणतात, ही नावं सगळे कसे बोर झाले म्हणले. आता नवीन फॅशनेबल नाव आलेत, आहे का नाही. नको नको तसे नावं ठेवले जातात. काही ठेवतात नावं. एक जणाला बऱ्याचशा मुली झाल्या, तो वैतागला आणि त्याला शेवटच्या मुलीचं नाव त्याने फजिती ठेवलं. फजिती, मुलीला बट्या झाल्या म्हणून त्यांनी फजिती नाव ठेवलं बापू. आणि फजितीला घेऊन तो एके दिवशी गेला माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये. पुण्यामध्ये तुकाराम महाराजाची दिंडी, माऊलीची दिंडी एकत्र येते. गर्दी राहते मरणाची आणि जोराचा पाऊस असतो. कोण माणूस कुंकड गेला मेळ लागत नाही. आणि त्या गर्दीमध्ये ह्याच्या हातातली फजिती निसटली. हा एका रस्त्याने गेला आणि ती फजिती एका रस्त्याने गेली. जे हुकाचूक झाले. पाऊस जोराचा चालू, वरून पाऊस म्हणतोय, मी सकाळपासून लोकांना जेवण नाहीत. आणि हा मोठ्या मोठ्याने आरडायचा, माझी फजिती बघितली का. काय म्हणायचा, माझी फजिती बघितली का. लोक म्हणायचे, आमची काही कमी का. तुम्ही हसून घ्या, मी येतो आता चहा पिऊन. आता चहा पिऊन. अर्थात या ठिकाणी विषय असा आहे, गोड कथा. या ठिकाणी नाव चांगले ठेवत चला. कसेही नावं ठेवू नका. नावं या ठिकाणी ठेवत असताना त्या नावाचा अर्थ चांगला असला पाहिजे ना. नावापासून बोध चांगला असला पाहिजे ना. म्हणून आपल्या मुलाचं नाव ठेवताना अतिशय सुंदर प्रकारचं नाव नारायण ठेवलं त्याने. साधू संतांच्या मार्गदर्शनाने नाव ठेवलं, नारायण नाव ठेवलं. नारायण नावाचं उच्चारण शेवटच्या क्षणाला केलं. अंतकाळामध्ये परमात्म्याचं नाव मुखाला आलं, मुलाच्या निमित्ताने आलं, तरी सुद्धा त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. कारण परमात्म्याचं नाव कसंही घ्या तरी तो परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून परमात्म्याचं नाव मुलाच्या निमित्ताने कसंही घ्या. महाराज म्हणतात, शुकाचार्य सांगतात, तुम्ही एखाद्या वेळेला विरोधाच्या निमित्ताने जरी घेतलं ना, विरोधाच्या निमित्ताने जरी घेतलं तरी त्या ठिकाणी वैराच्या निमित्ताने जरी देवाचं नाव घेतलं तरी ते नाव आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विरोधाच्या निमित्ताने नाव घेतलं कोणी, शिशुपालाने, द्वेषाच्या निमित्ताने. शिशुपालाने द्वेष केला. द्वेष करत असताना अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा असा पांडवाच्या यज्ञामध्ये प्रश्न निर्माण झाला. आणि त्या प्रश्न निर्माण झाल्यानंतर सगळ्यांनी उत्तर दिलं, द्वारकेचा राजा भगवान कृष्णाची पूजा करायची, अग्रपूजेचा मान कृष्ण परमात्म्याला दिला पाहिजे. शिशुपाल त्या बैठकीत बसला होता. शिशुपाल म्हणला, त्या गबड्याची पूजा, अरे त्या ज्याच्या आई वडिलाचा तपास नाही. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा, कोणी म्हणते वसुदेव देवकीचा आहे, कोणी म्हणते नंद यशोदेचा आहे. ठावची नाही बापाचा, कोण याचा वडील आहे हेच माहित नाही, याचं कुळ कोणतं माहित नाही, गोत्र कोणतं माहित नाही, याच्या आई वडिलाचा तपास नाही, त्याची पूजा. क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केल्या. शिशुपालाने शिव्या दिल्या. किती अपराध केले, 100 अपराध पूर्ण केले. 100 शिव्या दिल्या. 100 शिव्या दीपर्यंत भगवान परमात्मा काहीच बोलले नाहीत, काहीच बोलले नाहीत. आणि धनाधन तो शिव्या द्यायचा आणि भगवान गपचीप ऐकून घ्यायची. दी म्हणायचे, तुला कोणत्या कोणत्या पाठ आहेत तेवढ्या दी म्हणायची, जेवढ्या पाठ आहेत तेवढ्या दी म्हणायचे. लय पाठांतर असतं शिव्याचं. काही आमच्या शेजारच्या गल्लीत भांडणं झाले. एक जणाचे 2 तास भांडत होता. पण 2 तास भांडत असताना मी उभा राहून ऐकले भांडणं सगळे. 2 तासात त्यांनी एक शिवी डबल येऊ दिली नाही. किती पाठांतर असेल. म्हणलं एवढ्या जर ज्ञानेश्वरीच्या वेळ पाठ केल्या असत्या तर मुक्त झाला असता. शिव्या द्यायला लागला आणि शिशुपालांनी शिव्या दिल्या आणि भगवंतांनी ऐकल्या.
बरं शिशुपालाने तरी शिव्या का देऊ नये? बरं का देऊ नये? शिशुपालाने शिव्या का देऊ नये? त्याचं कारण ह्या बिचाऱ्याचं लग्न ठरलं होतं. कोणाचं? शिशुपालाचं. एकतर जमत नव्हतं कुठं. हळद लागली ना, हळद लागल्यावर त्या दिवशी त्याची होणारी बायको पळून गेली. कोणी? कृष्णाने. तो राग होता. राग असल्यामुळे शिव्या देत होता तो शिशुपाल. आणि शिशुपाल शिव्या देत असताना अपराध 100 पूर्ण झाले. 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याची प्राणज्योत निघाली आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. हे पाहिलं धर्मराजाने. अरे जो माणूस शिव्या देतोय देवाला, त्या माणसाचा भगवान स्वीकार करतो. काय देवाच्या घरी न्याय आहे? देवाच्या घरी काय न्याय आहे? आणि जो भजन करतो त्याला उपाशी मारतो, आणि जो शिव्या देतो त्याला पंचपाक्वन्न देतो. काय देवाच्या घरी न्याय आहे? जसं जनाबाई भांडतात ना देवाला, तसं त्या ठिकाणी भगवान परमात्माला त्या ठिकाणी धर्मराज भांडू लागले. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. जय हो आला तुझा दरबार, झाला 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 तुझा दरबार. जनाबाई देवाला भांडतात. जनाबाई देवाला म्हणतात, देवा तुझ्या दरबारामध्ये काय न्याय आहे का? अरे काय न्याय आहे? अरे तुझ्या दारामध्ये पुण्यवंत लोकांना पाताळात घालतो आणि चोरट्याचा मान वाढवितो. काय तुझ्या घरी न्याय आहे? हे काय? जनाबाईचा अधिकार भांडण्याचा होता, आपला तेवढा अधिकार नाही. म्हणून बघा जनाबाई देवाला भांडतात. पतिव्रता तीव्रता गुंतली, वेशागनिकाती सत्य लोकांनी, कळी स्वकुळाला गेली, यादववंता ही गोष्ट बरी नाही गेली, झाला तुझा दरबार, 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 झाला तुझा दरबार. काय देवा तुझ्या घरी न्याय आहे का? न्याय काय? न्याय आहे तुझ्या घरी? पुण्यवंताला पाताळात घालतो, चोरट्याचा मान वाढवितो आणि पतिव्रतेला या ठिकाणी त्रास देतो. अरे किती तुझ्या घरी अन्याय आहे. अरे ज्यांनी तुला शिव्या दिल्या त्या शिशुपालाचा उद्धार केला, आणि या ठिकाणी भक्त म्हणून ज्यांनी म्हणून घेतलं त्याला जेवण मिळू नये. सुदामा ज्यांनी भक्ती केली त्याला जेवायला मिळत नाही. किती त्रास देतो.
आणि मग भगवंताला बोलत असताना तेवढ्यामध्ये नारदजी येतात आणि धर्मराजाला समजून सांगतात. नारदजी म्हणतात, धर्मा, या शिशुपालाचा भगवंताने स्वीकार केला, उद्धार केला, याचं कारण इथं नाहीये, याच्या ह्या शिव्या नाहीत, याच्या पाठीमागचे चरित्र आठवावं लागेल तुला. जय विजय नावाचे 2 द्वारपाल होते भगवंताचे. त्या जय विजयाने सनत कुमाराला अडवलं होतं. तेव्हा सनत कुमाराने शाप दिला होता की 3 जन्म तुम्हाला राक्षसाचे घ्यावे लागतील. त्यातला पहिला जन्म होता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म झाला रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसरा जन्म हा शेवटचा जन्म आहे शिशुपाल आणि वक्रदंत. हा शेवटचा होता म्हणून त्यांचा उद्धार केला, शिव्या दिल्या म्हणून नाही त्याचा उद्धार केला. अर्थात चिंतन तुम्ही कसंही करा परमात्म्याचं, द्वेषाच्या निमित्ताने. हिरण्यकश्यपूने द्वेषाच्या निमित्ताने चिंतन केलं. माझ्या भावाला मारणारा हा कृष्ण आहे ना, माझ्या भावाला मारणारा तो परमात्मा ना, विष्णू परमात्मा आहे ना, त्याचा मला बदला घ्यायचा आहे म्हणून तपश्चर्या करायला गेला. तपश्चर्या करतो, ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली. इतकी खडतर तपश्चर्या केली की त्या हिरण्यकश्यपूच्या अंगावरती वारूळ तयार झाला असं वर्णन केलं. त्याच्या जटामधून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या तपाच्या. भागवतामध्ये वर्णन आहे त्याचं. एवढं खडतर तप केलं की त्याच्या शरीरामधून अशा अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडायच्या. एवढं खडतर तपश्चर्या केली त्या महात्म्याने. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी तप केलं. पण तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर मागत असताना मात्र मागणी चुकली. या ठिकाणी मागणी चुकत असताना विचारलं ब्रह्मदेवाने, सांग हिरण्यकश्यपू तुला काय पाहिजे. हिरण्यकश्यपूने सांगितलं, मला मृत्यू नकोय, मला मरण नकोय. अरे ब्रह्मदेवाने सांगितलं, इथं कुणाला शिल्लक राहता येत नाही, इथं कुणाला जिवंत राहता येत नाही, इथं सगळ्याला मरावं लागतंय. इथं कोणी शिल्लक राहील का? इथं आजपर्यंत कोणी शिल्लक राहिलंय का? आजपर्यंत एकही जीव शिल्लक राहिला नाही. येत नाही उरो आले अवतार. काय वर्णन केलं? येत नाही उरो आले अवतार. देवाचे अवतार शिल्लक राहिले नाही. इथं अवतार संपवावं लागले. आपला अवतारल्याचं काय खरंय? आपण तर अवतारले. अर्थात अवतार परमात्म्याला संपवावं लागतो. आपलं काही खरं नाही, प्रत्येकाला जावं लागतंय ना. अरे इथं कुणालाच थांबता येत नाही. ब्रह्मदेवाला सांगावं लागतंय की माझं सुद्धा काही खरं नाही, माझं आयुष्य संपलं का, मला एक दिवस हे सोडून सत्यलोक सोडावं लागतंय. अरे म्हणून तुला असं अमर बनवता येणार नाही. आणि मग वरदान दुसरं काहीतरी माग. हिरण्यकश्यपूने सांगितलं, मला मरण रात्री नको, दिवसा नको. ओके, माणसाकून नको, पशुकून नको, अस्त्राकून नको, शस्त्राकून नको, आत नको, बाहेर नको, या ठिकाणी सजीवाकून नको, निर्जीवाकून नको, अशा अनंत अटी त्या ठिकाणी मागून घेतल्या. माणसाकून नको, पशुकून नको, असं अनेक अटीमध्ये बंधन मारून मरण त्या ठिकाणी बंधन केलं. आता मला कोणी मारणार नाही म्हणून त्याचा या ठिकाणी गैरसमज निर्माण झाला. आणि प्रत्येक माणसाचा गैरसमज हाच होतो की आपल्या कोणी नादाला लागत नाही, पण आपल्यापेक्षा कोणीतरी पुढचं असतं हे ध्यानात ठेवा. एकापेक्षा एक बळी या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. फक्त आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. म्हणून या ठिकाणी हिरण्यकश्यप म्हणायचा, माझं सर्वांना ताकीद करू लागला, भजन करायचं असेल तरी कोणाचं करायचं? हिरण्यकश्यपूचं करायचं. यज्ञामध्ये आहुती द्यायची असेल तर त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू आहे स्वाहा म्हणायचं, देवाला नाही. मला या ठिकाणी समिधा व्हायच्या. एवढंच नाही, भजन करायचं असेल तर माझंच भजन करायचं. या ठिकाणी सगळं माझं करायचं, माझ्याशिवाय काही म्हणायचं नाही, माझ्याशिवाय कुठलं भजन करायचं नाही. सगळे भजन बंद पाडले. जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला दंड द्यायचा. पण स्वतःचा मुलगाच त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत होता. गुरुकुलामध्ये टाकलं त्याला. शुक्राचार्याचे 2 मुलं आहेत, शंडामर्क. त्या शंडामर्काला सांगितलं, याला चांगली दैत्य गुरुकुलातील विद्या शिकवा, दैत्याची विद्या शिकवा. पण दैत्याची विद्या शिकवत असताना सुद्धा प्रल्हाद दैत्याची विद्या शिकत नाही. तर त्या ठिकाणी प्रल्हादजी काय करतायत? प्रल्हादजी भगवंताचं नामचिंतन करतायत. सुट्ट्यामध्ये प्रल्हाद घरी येतो. प्रल्हाद घरी आल्यानंतर प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा काय शिकला तू सांग ना. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, श्रवण सांगितलं. श्रवण, कीर्तन, स्मरण, विष्णुपाद सेवन, अर्चन, वंदन, दास्यम, सत्य, आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती सांगितली. अरे त्या भगवान परमात्म्याचं भजन करणं, कीर्तन श्रवण करणं ही पहिली भक्ती आहे. नामस्मरण करणं ही एक भक्ती आहे. भगवंताची पूजा करणं ही एक भक्ती आहे. अर्चन, वंदन करणं देवाला ही एक भक्ती आहे. दास्यत्व देवाचं करणं ही भक्ती आहे. असं म्हटल्याबरोबर राग आला. रागाच्या भरात सांगितलं, अरे सुधारणा केली पाहिजे तू. आता वार्षिक परीक्षेच्या नंतर या ठिकाणी रिझल्ट आला पाहिजे.
आता तू मधल्या सुट्ट्यामध्ये आलास ना सामायिक परीक्षा देऊन, पण या ठिकाणी या सामायिक परीक्षेमध्ये तुला मात्र या ठिकाणी आता एकदा सोडतो. पण ज्या वेळेला तू वार्षिक परीक्षेला येशील ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात येशील ना, त्यावेळेला मग मात्र मला सगळं व्यवस्थित ऐकायला भेटलं पाहिजे. दैत्याच्या कुळातील विद्या ऐकायला भेटली पाहिजे. पण त्या ठिकाणी फक्त प्रल्हाद मात्र त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आलं तरी सुद्धा भगवंताचं भजन सांगतो, नारायण नावाचं भजन करतोय, नारायण नावाचं भजन चालू आहे. आणि मग भजन चालू असताना त्या ठिकाणी प्रल्हादाला आता किती समजून सांगितलं तरी प्रल्हाद ऐकत नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला सांगितलं याला दंड दिला पाहिजे. प्रल्हादा, तू जर आता भगवंताचं भजन बंद केलं नाही, तू जर आता देवाचं नामस्मरण करायचं बंद केलं नाही, तर नारायणाचं नाव घ्यायचं बंद केलं नाही ना, तर तुला मृत्यूदंड दिला जाईल. तुम्हाला जे करायचे ते करा, पण मी माझ्या देवाचं नाव सोडणार नाही. देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देवावरती विश्वास असा पाहिजे, माझा प्राण गेला तरी चालल, पण मी माझ्या पांडुरंगाची भजन नाही सोडणार, श्रद्धा नाही ढळणार माझी. इथं डॉक्टरने सांगितलं का तुम्हाला जगायचं असेल तर माळ काढावी लागते, लगेच पटकन काढून टाकतात का? अर्थात या ठिकाणी माळ एवढी सोपी नाही आहे. एकतर घालू नका, घातली तर पुन्हा काढू नका. आणि आपल्या बरोबर येणारी फक्त एवढी माळच आहे बरं का. कोणती माळ? मिनी गंटन नाही, साखळीचं तर नकोच, आता लय महाग झाला आहे का नाही. हो, आपल्यासोबत काय येतंय, एखाद्या वेळेस असं कोणी म्हटलं का आतापर्यंत एखाद्याचे वडील वारकरी आहेत आणि ते गेल्यानंतर असं एखादी कोणी म्हटलं का आमच्या बाबाच्या गळ्यात माळ लय चांगली दिसती ना, असं कोणी म्हटलंय का? ती काढून घे ना तुझ्या पोराच्या गळ्यात घाल ना, असं कोणी म्हणतंय का? बरं, बाबाच्या बोटात अंगठी असू द्या, लगेच म्हणतात बाबाच्या बोटात त्या अंगठी लय चमकती ना, मग आपण वाटून घेऊ ना, आहे का नाही. सोनं माणसं वाटून घेतात, पण माळ मात्र कोणी वाटून घेत नाही. माळ आपल्या बरोबर येणारी आहे, म्हणून लक्षात घ्या. या ठिकाणी सांगितलं मला या ठिकाणी भजन बंद कर, भजन बंद केलं नाही केलं तर तुला मात्र या ठिकाणी जिवंत ठेवणार नाही. वरती उंच कड्यावरून सेवकाला टाकायला सांगितलं. देव राखी तया मारिल ते कोण, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 ओ बालन बाका होता उसका, पालन बाका होता उसका, हो जिसका रक्षक गया विधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मांगने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जल थल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता. उसके बिना यहाँ हिल न सके पेड़ का कोई पत्ता. जल थल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता. उसके बिना यहाँ हिल ना पाए पेड़ का कोई पत्ता. उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता, हो उसकी शक्ति है महान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मांगने वाला
निधान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान। या जगामध्ये माणसाला संपवणारा सुद्धा परमात्मा आहे, माणसाला वाचवणारा सुद्धा परमात्मा आहे. लक्षात घ्या, एखादा मोठा अपघात होतो, सगळी माणसं जातात, एखादा लहान लेकरू वाचतं का? कारण त्याला वाचवणारा परमात्मा आहे. आणि एखादा माणूस मरुडे म्हणून घरामध्ये बसतो, कधी त्याला अटॅक येतो आणि जातो कळत नाही. कारण का? परमात्म्याच्या मनात आला तर घरातला माणूस सुद्धा वाचत नाही, आणि परमात्म्याच्या मनात आला तर अपघातातला माणूस सुद्धा जिवंत सुरक्षित ठेवतो. त्याचं कारण मारणारा सुद्धा परमात्मा आहे आणि जिवंत ठेवणारा सुद्धा परमात्मा आहे. म्हणून जाको राखे साह्या ताको मारही न सके कोय. ज्याला भगवान परमात्मा रक्षण करतो त्याला तुम्ही कितीही मारण्याचा प्रयत्न करू द्या तरी तो मरत नसतो. म्हणून त्या ठिकाणी प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकण्यात आलं. कड्यावरून फेकलं, कथा सर्वांना परिचित आहे. कड्यावरून फेकलं तरी प्रल्हाद मात्र त्या ठिकाणी सुरक्षित आहे. उकळत्या तेलात टाकलं तरी सुद्धा प्रल्हाद सुरक्षित आहे. उन्मत्त हत्तीच्या पायाला बांधलं तरी प्रल्हादाला काहीच होत नाही, कारण परमात्मा त्या प्रल्हादाचं रक्षण करतो. अरे इतक्या वेळा तुला मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा तू मरत नाही, काय कारण? कशामुळे मरत नाही? नेमकं कारण काय आहे? कशा करता मरत नाही सांग ना. असं म्हटल्याबरोबर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तुला कोण वाचवतंय असं विचारल्याबरोबर प्रल्हादाने सांगितलं, माझा भगवान परमात्मा मला वाचवतोय, माझा परमात्मा मला वाचवतोय, नारायण वाचवतोय. कुठे तुझा नारायण? माझा नारायण सर्वत्र आहे. येरो मणी काष्टी पाशानी सकळ आशे वनमाळीचे तेथे. कुठं नाही तो परमात्मा? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. परमात्मा सर्वत्र, फक्त पाहण्याकरता ती नजर असावी लागते. परमात्मा सर्व ठिकाणी आहे. देव नाही असं ठिकाण नाही, देव नाही असा ठाव उरला शिकवण, असं ठिकाण नाही, परमात्मा नाही. सर्व ठिकाणी परमात्मा आहे, फक्त त्या परमात्म्याला पाहण्याकरता आपल्याकडे ती नजर पाहिजे. आपल्याकडे जर दिव्य दृष्टी असेल, नजर चांगली असेल, आणि आपण स्वतः जर देव झालोत ना, तर हे जग आपल्याला काय दिसतं? देव दिसतं. बरोबर आहे ना? होईल अंगे देव झाला जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. जो स्वतः देव झालाय त्याला सगळं जग काय दिसतं? देव दिसतं. नाथ महाराज देव झाले होते म्हणून नाथ महाराजाला गाढवात काय दिसला? गाढवात काय दिसला? बोला. गाढवात देव दिसला. नाथ महाराज स्वतः देव झाले म्हणून नाथ महाराजांना गाढवात काय दिसला? देव दिसला. आपल्याला गाढव का दिसतं? असं नाही हा, ऐका, आपण अजून देव झालो नाही. आपण देव झालं पाहिजे, आपण परमात्मा झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं, परमात्मा त्या ठिकाणी मला वाचवतोय असं म्हटल्याबरोबर कुठे तुझा नारायण? या खांबात सुद्धा माझा नारायण आहे, सर्वत्र माझा नारायण आहे. परमात्मा या खांबात आहे म्हटल्याबरोबर खांबावर लात मारली. लात मारल्याबरोबर कडकड आवाज झाला. भगवान जी डरकाळी फोडली महाराज, अशी डरकाळी फोडली नरसिंह भगवंताने. डरकाळी फोडल्याबरोबर त्या ठिकाणी हिरण्यकशिपू घाबरला. अकराळ विकराळ चेहरा पाहिला, रूप पाहिलं, आणि पाहिल्यानंतर घाबरला तो हिरण्यकशिपू. पुढे पळू लागला. पुढे पडत असताना भगवंताने त्याला पकडलं. उंबऱ्यावरती बसलेले, मांडीवरती घेतलं. गुरगुर करतायत भगवान, कारण माझ्या भक्ताला त्रास देतो का? अरे माझ्या भक्ताला ताण देतो का? त्रास देतो का? मारण्याचा प्रयत्न करतो का माझ्या भक्ताला? गर्जना करतायत भगवान. आणि गर्जना करत असताना तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी आता हिरण्यकशिपूला म्हणतायत, हिरण्यकशिपू आता मी तुला संपवणार आहे, आता मी तुला मारणार आहे. नाही, तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? कारण मी वरदान मागितलंय, मला मरण माणसाकडून नको, पशुकडून नको. भगवान म्हटले, मी माणूस आहे का पशु आहे? तूच सांग. माणूस आहे का पशु आहे? माणूस म्हणावं तर तोंड सिंहाचं आहे, आणि पशु म्हणावं तर शरीर माणसाचं आहे. माणूसही नाही, पशुही नाही. तरी सुद्धा तुम्ही मला मारू शकणार नाही का? मी वरदान मागितलंय, आत नाही बाहेर नाही. भगवान म्हटलं, तूच सांग, तू आत आहे का बाहेर आहे? तू घरातही नाही, बाहेरही नाही, उंबऱ्यावर आहे. तरी सुद्धा तुम्ही मला मारू शकणार नाही का? कारण वरदान मागितलेलं आहे.
मला मरण खाली नको वर नको. भगवान म्हटले तूच सांग, तू खाली आहे का वर? जमिनीवरही नाही, आकाशातही नाही, तू माझ्या मांडीवर आहे. तरी सुद्धा तुम्ही मला मारू शकणार नाही का? वरदान मागितलंय, सजीवाकून नाही, निर्जीवाकून नाही. भगवान म्हटले माझ्या हाताचे नख सजीव आहेत का निर्जीव आहेत ते सांग. हाताचे नख आपल्या सजीव आहेत का निर्जीव आहेत? नख सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. सजीव म्हणावं तर कापल्यानंतर त्रास होत नाही. नख सजीव म्हणावं तर कापल्यावर त्रास होतो का? नाही. आणि निर्जीव म्हणावं तर प्रत्येक रविवारी नख काढावेच लागतात, आहे का नाही? बरोबर का नाही? रविवारी का म्हटलं? सुट्टी असते ना त्या दिवशी. सुट्टी दिवशी काम थोडं कमी असतं, म्हणून नख आठवड्याला नख काढावेच लागतात का नाही? अर्थात नख सजीवही नाहीत, निर्जीवही नाहीत, अस्त्राकून नाही, शस्त्राकून नाही. माझे नख शस्त्रही नाहीत, अस्त्रही नाहीत. म्हणून अशा सर्व अटीमध्ये त्या ठिकाणी बंधन केलं जातं. हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. भगवान परमात्मा आता हिरण्यकशिपूचा उद्धार करणार आहेत. आणि तेवढ्यामध्ये आता त्या हिरण्यकशिपूच्या पोटावरती आपले हात ठेवले, दोन्ही हात ठेवले, दोन्ही हाताचे नख त्या ठिकाणी त्या हिरण्यकशिपूच्या पोटामध्ये घातलेले आहेत. तेवढ्यामध्ये आता त्या हिरण्यकशिपूचं पोट असं टार टार फाडायला सुरुवात केली. पोट फाडलं जात आहे, पोटात आताडे काढले जातात, आताडे काढून बाहेर फेकले जातात. क्रोधायमाने भगवान झालेले आहेत, क्रोध आलेला आहे. हिरण्यकशिपूचा उद्धार त्या ठिकाणी भगवंताने केला. अग्नीच्या ज्वाळा डोळ्यातून बाहेर पडतात की काय, एवढा क्रोध त्या हिरण्यकशिपूचे भगवंताला आलेला आहे. मग भगवंताचा क्रोध शांत करायचा आहे. कोण शांत करेल त्या भगवंताचा क्रोध? म्हणून भगवंताचा शांत क्रोध करण्याकरता अनेकाला पाठवल्या जातं. लक्ष्मी माता सुद्धा येते, पण लक्ष्मीने चेहरा पाहिला भगवंताचा, जी तिथून गाडी धरली वैकुंठात जाय रे, मध्ये थांबलीच नाही कुठं. अरे म्हटलं असला कुठं देव असतो का? असा कुठं माझा पती आहे का? बरं, मग भगवंताचा राग कोण शांत करणार? मग त्या ठिकाणी प्रल्हादाला पाठवलं. प्रल्हादाला त्या ठिकाणी मांडीवरती घेतलं भगवंताने, कुरवाळलं प्रल्हादाला. राग शांत झाला. विचारलं प्रल्हादा मग तुला काय मागायचे ते? त्यांनी सांगितलं मला काहीच नको आहे, मला कशाचीच अपेक्षा नाही. नाही तुला काहीतरी मागावं लागेल. प्रल्हादाने सांगितलं देवा मला एकच दान दे. काय? एकच दान. मला कधी मागायची इच्छाच होऊ नये, मला कधी मागायची इच्छा होऊ नये, हे दान मागितलंय बघा. आपण तेवढं म्हणू शकणार नाही. प्रल्हादाला सांगितलं नाही काहीतरी माग. प्रल्हादाने सांगितलं एक काम कर, एक काम करा की या ठिकाणी आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, आता मात्र एक माझ्या वडिलांकडून तुमचा फार मोठा अपराध झाला आहे. प्रल्हादाने सांगितलं माझ्या वडिलाचा तेवढा उद्धार करा, माझ्या वडिलाने तुमचा द्वेष केला. भगवंताने सांगितलं अरे तुझ्यासारखा मुलगा ज्या घरात जन्माला येतो, तो त्या ठिकाणी तुझ्यासारखा मुलगा, ज्या भक्त मुलगा ज्या घरात जन्माला येतो त्याच्या अनेक पिढ्याचा उद्धार होतो, त्याचं कुळ पावन होतं, त्याच्या कुळा 21 पिढ्याचा उद्धार होतो. म्हणून भक्त ज्या घरामध्ये जन्माला येतो, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. जिथं भगवंताचे भक्त जन्माला येतात ना, ते कुळ पवित्र आहे आणि ते घरच पवित्र बनतं, म्हणून तो देश पवित्र बनतो. म्हणून प्रल्हादाला सांगितलं तुझ्या वडिलाला दुर्गती मिळणार नाही, सद्गती मिळणार आहे असं सांगितलं. पुढे त्या ठिकाणी चरित्र सांगत असताना सांगितलं आपल्या जीवनामध्ये आपण कधी गर्व करायचा नाही. त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्रिकुट नावाच्या पर्वतावरती गजेंद्र नावाचा हत्ती राहतो. उन्मत्त झालेला हत्ती आहे. कदाचित त्याला असं वाटतंय माझ्यासारखा या ठिकाणी बलवान या जगात कोणी नाही, अरण्यात कोणी नाही. सगळ्या पशूंना त्रास देतो, छोट्या छोट्या जीवांना त्रास देतो. आणि मग तो त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता एक काम करत आहे की त्या ठिकाणी त्या गजेंद्र सरोवरामध्ये स्नान करत असताना नकराने त्याचा पाय पकडला. नकर पाय पकडतंय, सगळ्या परिवाराला बोलवल्या जातं, सगळं परिवार वाचवण्याचा प्रयत्न करतं. पण देवाच्या मनात आलं तर परिवार काय कोणीच वाचवू शकणार नाही. म्हणून त्यावेळेला आता मला कोणी वाचवत नाही. पोरांनी काही दिवस सहकार्य केलं, पोरांनी गजेंद्राच्या सोडलं, पोरण निघाले. पोरण निघाल्याबरोबर त्या ठिकाणी निघाल्याबरोबर त्या ठिकाणी गजेंद्र सांगतोय अरे पोरा हो, तुमच्यासाठी मी काय केलं नाही, अरे तुमच्यासाठी मी एवढं कष्ट केलं. गजेंद्र आपल्या पोराला सांगतोय पोरा हो, तुमच्यासाठी मी काय केलं नाही, तुम्हाला चांगलं जीवन जगाता यावं याच्याकरता मी काय केलं, मी नको ते कामं केलेत. काय केलं? हो, घरातला गेलेला बल्ब काढला, मंदिरात नेऊन लावला, मंदिरातला चालू बल्ब आणून घरात लावला. काय केलं नाही मी तुझ्यासाठी, काय केलं नाही म्हणतात ना माणसं. हो, तुमच्या पोराला म्हणतात तुझ्यासाठी काय केलं नाही मी हाडाची काय केलं, हाडाची काढं केलं, रक्ताचं, रात्रीचा, तुमच्या सगळं पाठ आहे, पाठ झालं आहे का नाही.
अर्थात आपण सगळं केलं असं म्हणतोय. पोरावर तुमच्यासाठी काय केलं नाही मी, तुमच्यासाठी सगळं काही केलं, पण तुम्ही मला धर्मसंकटात सोडून चाललात ना. पोराने सांगितलं बाबा पिकलं पान कधीतरी गळून पडणारच आहे ना. आता तुमचं वय झालं, तुम्ही काय जास्त दिवसाचे पाहुणे आहेत का? आज ना उद्या तुम्ही जाणारच ना, त्याच्यापेक्षा आम्हाला काहीतरी उद्योगधंदा बघू द्या ना. पोराने सोडून दिलं. काही दिवस पत्नीने सहकार्य केलं, पत्नीने सुद्धा सोडून दिलं. आणि पत्नीने सोडून दिल्यानंतर मग गजेंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. अरे ज्याच्यासाठी मी एवढं कष्ट केलं त्या सगळ्यांनी मला सोडून दिलं. या जगात खरंच कोणी कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही बरं पाहिलं तर या जगात कोणी कोणाचं नाही सज्जना. आपण सगळं म्हणतो माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, प्रत्येक जण म्हणतो माझा बाप आहे, माझी माय आहे, माझा भाऊ आहे. या जगात खरं पाहिलं ना सज्जनानो, खरंच कोणी कोणाचं नाही. कोण नाही कोणाचं. या जगामध्ये बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे, कोणी कोणाचं नाही. या जगामध्ये सगळे माणसं प्रेम करतात ते पैशावर, संपत्तीवर. जो वरी चाले मोठा धंदा तो वरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत चांगला धंदा चालू आहे, बाबाचा उद्योग चालू आहे, तोपर्यंत बहीण म्हणते माझा दादा आहे. पण ज्यावेळेला भावाला गरिबी येते ना, त्यावेळेला बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सखे सोयरे, कोणी नाही महाराज. या जगामध्ये आपल्याला वाटतं माझा परिवार माझ्यावरती प्रेम करतो. एक मुलगा साधूच्या जवळ गेला, तरुण मुलगा आहे. महाराज माझ्यावरती माझे वडील प्रेम करतात. महाराज म्हटले अरे बाबा या जगात कोणी कोणाचं नाही. आई प्रेम करते नाही, बायको प्रेम करते, अरे सगळं नश्वर आहे. मुलगा त्या ठिकाणी साधूला म्हटला नाही माझ्यावरती प्रेम सगळे करतात, तुला परीक्षा घ्यायची का? साधूने एक खडी साखर दिली, करपी खडी साखर. सांगितलं ही साखर घरी जाऊन खा, आणि घरी जाऊन खाल्ल्यानंतर तू डोळे झाकून पडायचं, बोलायचं नाही, शब्द नाही, फक्त तू मूर्छित पडायचं. मी तुला असा मंत्र देईन, त्या मंत्राचा जप करायचा, तुझा श्वास बंद होईल आणि सगळे घरातले म्हणतील आमचा मुलगा गेला, माझा पती गेला, असं सगळं म्हणतील. त्या पद्धतीने केलं. सगळ्याला वाटतं आमचा मुलगा गेला, आमचा पती गेला, घरी त्या पद्धतीने केलं. बायको रडू लागली, मुलगा रडू लागला, सगळे रडत होते. पण शेवटच्या क्षणाला साधू तिथं आले. साधू म्हटले तुमच्या मुलाला मी जिवंत करतो. काय म्हटले साधू? साधू म्हटले तुमच्या मुलाला जिवंत करतो. म्हटले बर कराल महाराज. महाराज तुम्ही आमच्या मुलाला जिवंत करा. महाराज तुम्ही जर आमच्या मुलाला जिवंत केलं ना तर आम्ही तुमची समाधी बांधू. साधूची तुमचा दरवर्षी पुण्यतिथीचा सप्ताह करू. दरवर्षी पुन्हा सातपती महाराजाची भागवत कथा ठेवू. गायला पुन्हा हीच मंडळी बोलू. महाराज आम्ही मोठा कार्यक्रम करू तुमच्या पुण्यतिथीचा, तुम्ही फक्त आमच्या मुलाला जिवंत करा. महाराज म्हटले ठीक आहे, पण माझ्याकडे एक औषध आहे याला जिवंत करण्याचं. ते औषध घेणारा मरेल आणि हा मुलगा जिवंत होईल. कोण घेणार औषध? आईला सांगितलं तुम्ही घ्या ना औषध. नाही म्हटलं आता मी घेतलं असतं, पण आमच्या मालकाची तब्येत जरा खराब आहे, त्यांचं कोण बघन, देखभाल कोण करीन?
मालकाला सांगितलं तुम्ही घ्या, म्हटलं नाही मला जमणार नाही. बायकोला सांगितलं तुम्ही तर म्हणत होतात मला घेऊन जायला पाहिजे होतं, माझ्या नवऱ्याला वाचवायला पाहिजे होतं, पण तुम्ही या ठिकाणी आता घ्या हे औषध म्हणजे तुमचा मालक जिवंत होईल, तुम्ही मरण पावाल. ते म्हटले बघा महाराज तेवढं सोडून बोला, कारण मला माझ्या मुलाचं रक्षण करायचं आहे, माझ्या मुलाला शिकवायचं आहे. कोणी औषध घेत नाही. मग महाराज म्हटले मी घेऊ का? घ्या म्हटले महाराज, तुमचा पुण्यतिथीचा कार्यक्रम फार मोठा करू महाराज, पण तुम्ही घ्या. साधू मेला तरी चालेल पण आपण नाही गेलं पाहिजे ना. शेवटी कोणी औषध घेतलं नाही, साधूने औषध घेतल्याचं सोंग केलं, मुलाच्या डोक्यावर थाप मारली, उठ म्हटल्याबरोबर उठला आणि त्या मुलाने बळकटी आपलं पिशवी भरली आणि त्या साधू बरोबर निघून गेला. म्हटला माझी बायको नाही, माझे कोणीच नाही, माझा परिवार माझा नाही, हे सगळे स्वार्थापोटी प्रेम करतात, खरं प्रेम माझ्यावरती कोणी करत नाही, कारण या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. दो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे, वृद्धपण मग येता पुढती वैद्य काय करणार रे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगात खरंच कोणी कोणाचं नाही. गजेंद्राच्या लक्षात आलं. गजेंद्राने एक कमळाचं फुल तोडलं, आकाशामध्ये भिरकावलं. जो कोणी माझा या जगाचा चालक मालक असेल, ब्रह्मांड नायक असेल, सर्वांनी लक्ष द्या, ऐका. कथा अतिशय गोड आहे. आता आपल्याला कृष्ण जन्माच्या कथेकडे वळायचं आहे. अतिशय कथा विस्तारपूर्वक आहे, सुंदर प्रकारची कथा आहे. या ठिकाणी आपल्याला चरित्र चाललं होतं गजेंद्राचं एक फूल गजेंद्राने सोंडेने तोडलं, आकाशात भिरकावलं आणि आकाशात भिरकवल्यानंतर भगवंत येतात, त्या नक्राला शिरच्छेद करतात आणि गजेंद्राला त्या ठिकाणी वाचवतात. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. आणि मग त्या ठिकाणी पुढे कथा सांगत असताना सुखाचार्य परीक्षित राजाला सांगतात, राजा आपल्या जीवनामध्ये आपण प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये आपण या ठिकाणी गर्व करायचा नाही. प्रपंचामध्ये आपण एक काम केलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवपूजा करावी आणि आपण पूजेमध्ये जे काही वाहिलेली वस्तू आहे ते चुकूनही आपल्या पायाखाली जाऊ द्यायची नाही. भगवंताला वाहिलेली वस्तू फूल फळ एखादं जर आपल्या पायाखाली गेलं ना तर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं. इंद्राने त्या ठिकाणी ह्याच्याकरता चरित्र सांगितलं. भगवंताच्या भेटी करता दुर्वास ऋषी गेले. दुर्वास ऋषी भगवंताच्या भेटी करता गेल्यानंतर भगवंतांनी वैजयंती माळा काढली, दुर्वास ऋषीला दिली. दुर्वास ऋषी पुढे जातात, या माळेचं काय करायचं आपल्याला? सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडीत जायची, आपल्याला काय करायचं? सोन्याचं मोत्याचं. पण ही माळा इंद्राला दिली. इंद्राने गजेंद्राच्या सोंडेत अडकवली आणि गजेंद्राने ती पायाखाली तुडवली. ऋषीने शाप दिला, इंद्रा ज्या संपत्तीच्या मदाने तू गर्विष्ठ झालास ना, ती तुझी सगळी संपत्ती समुद्रात जाऊन पडेल. सगळी इंद्राची संपत्ती समुद्रात जाऊन पडली. पुढे समुद्र मंथन करावं लागलं. समुद्र मंथनातून पहिल्यांदा विष निघालं. विष भगवान शंकराने प्राशन केलं. 14 रत्न निघाले. 14 रत्न वाटून घेतले. शेवटी अमृत निघालं. अमृत वाटण्याकरता मोहिनी अवतार भगवंताने धारण केला आणि देवतांना अमृत पाजलं, दैत्यांना मदिरा पाजली. त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं चरित्र. पुन्हा दैत्यांनी देवाची पूजा, गुरुची पूजा, ब्राह्मणाची पूजा केली. पुन्हा बळीराजाने त्रिलोक्याचं राज्य प्राप्त केलं. बळीराजाच्या यज्ञामध्ये वामन अवतारामध्ये भगवान भिक्षा मागण्याकरता जातात. त्रैपद भूमी मागतात. 3 पाय भूमी मागितल्यानंतर त्या ठिकाणी 3 पाय भूमी मागितल्याबरोबर पहिल्या पायाने पृथ्वी व्यापतात. दान देत असताना
शुक्राचार्य आडवे आले. बळीराजा संकल्प सोडायला लागलाय. कथा सगळी सांगतो, फक्त तुम्ही लक्ष देऊ नका बरं का. पुन्हा नाही, सगळी सांगणार आहे, कारण तेवढं निवेदन लावून आपण कथा पुढे चालायचं, आपल्याला कृष्ण जन्माकडे जायचंय. ऐका, या ठिकाणी आडवे आले शुक्राचार्य संकल्प सोडताना. म्हणून एक लक्षात ठेवा, एखादा माणूस जर दान देत असेल ना, एखादा माणूस जर दान करत असेल तर त्याला कधी आडवं येत जाऊ नका. एखादा जर दान करत असेल, एखादा जर भक्ती करत असेल तर त्याला परमार्थिक कार्यासाठी कधी आडवं यायचं नाही. एखाद्या माणसाला इच्छा असेल ना या कार्यक्रमाकरता दान द्यायचं, एखाद्याने आडवं नाही आलं पाहिजे ना. म्हणून शुक्राचार्य आडवे आले. दान देणाऱ्याला कधी, सत्कर्म करणाऱ्याला कधी आडवं यायचं नाही. चांगलं काम करतोय ना त्याला सहकार्य करता आलं नाही तरी चालेल, पण चांगलं कामाला सहकार्य करणाऱ्या माणसाला कधी आडवं यायचं नाही. आड आला म्हणून फोडियेला डोळा. शुक्राचार्य आडवे आले, त्यांचा डोळा फुटला. पुढे त्या ठिकाणी दान दिलं. त्रैपथ भूमी मोजायला सुरुवात केली. पहिल्या पायाने त्या ठिकाणी व्यापलं सगळं, आणि दुसऱ्या पायाने त्या ठिकाणी आता सुंदर प्रकारचं चरित्र सांगितलेलं आहे. दुसऱ्या पायाने पृथ्वी सगळी व्यापली. तिसरा पाय ठेवायला जागा नाही. बळीराजाला पाताळात नेऊन घातलं. सुत लोकाचं राज्य दिलं. वामन अवतारामध्ये द्वारपाल झाले भगवान बळीराजाचे. बळीराजा घरातून बाहेर पडला की दर्शन व्हायचं, बाहेरून घरात चालला की वामन अवतारातील भगवंताचं दर्शन व्हायचं. सगळी कथा मी तुम्हाला सांगतो. वामन अवताराची कथा सांगितली, शॉर्टकटमध्ये रामकथा सांगितलेली आहे. एक श्लोकामध्ये रामकथा सांगितली. आदौ राम तपो वनादि गमनम हात्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम येतद्धि रामायणम. झालं रामायण बरं का, झालं रामायण. एका श्लोकात पूर्ण रामायण झालं. आता कृष्ण कथेकडे आपल्याला वळायचं आहे, आणि अगदी एकदम शॉर्टकटमध्ये सुंदर प्रकारचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे भगवंताचं. आता भगवंताच्या जन्माची कथा या ठिकाणी, चंद्रवंशाची कथा या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. चंद्रवंशाची कथा सांगत असताना शुक्राचार्य परीक्षित राजाला सांगतायत, राजा या ठिकाणी नारायणाचे पुत्र आत्री झाले. नारायण भगवान विष्णू परमात्म्याच्या नाभीमधून कमळ उत्पन्न झालं. त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. चंद्रवंशाची वर्णन सांगितलं. चंद्रवंश कसा तयार झाला त्याचं वर्णन सांगितलं. भगवान विष्णूचे पुत्र आहेत ब्रह्मदेव. जयाच्या नाभी कमळे जन्म चतुराननाचा. भगवान विष्णूचे पुत्र आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आत्री. आत्रीचा मुलगा आहे चंद्रमा, चंद्राचा पुत्र आहे बुध, आणि बुधाचा पुत्र आहे पुरुरवा. हे चंद्रवंशाचं वर्णन आहे बरं का. पुरुरव्याच्या वंशामध्ये पुढे एक नहुष नावाचा राजा होतो. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटी भांबावला. तो भुजंग तो पावला नेणशी काही. त्या नहुषाला 6 मुलं होते. त्या 6 मुलाची नावं अशी आहेत, यती, ययाती, संयती, अयती, वियती आणि कृती. याच्यामधला ययाती नावाचा जो मुलगा आहे ना, त्या ययाती नावाच्या मुलाचा शुक्राचार्याची मुलगी देवयानी बरोबर लग्न होतं. गांधर्व पद्धतीने लग्न होतं, आणि गांधर्व पद्धतीने लग्न झाल्यानंतर शर्मिष्ठा त्या देवयानीची दासी म्हणून त्या देवयानीसोबत पाठवली जाते. आणि त्याच ययाती आणि देवयानीपासून 2 मुलं जन्माला येतात. त्याच्यातला यदू नावाचा एक मुलगा आहे. यदूंच्या तुर्वसूचैव, यदू आणि तुर्वसू असे 2 मुलं जन्माला येतात. परंपरा ध्यानात ठेवा. यदू नावाचा जो मुलगा आहे त्याच यदू कुळामध्ये आमचे भगवान कृष्ण परमात्मा जन्म घेतात. त्या यदूच्या पुढे जीवनामध्ये त्या ठिकाणी काय होतं, यदूच्या जीवनामध्ये पुढे त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं चरित्र सांगितलं की यदूच्या वंशामध्ये देवमित नावाचा एक राजा जन्माला येतो. त्या देवमित नावाच्या राजाला 2 पत्नी आहेत. देवमित नावाच्या राजाला 2 पत्नी आहेत. एका पत्नीपासून 2 मुलं जन्माला येतात. त्यापैकी एका मुलाचं नाव आहे अर्जन्य, आणि एका मुलाचं नाव आहे पर्जन्य. अर्जन्य आणि पर्जन्य, या अर्जन्य आणि पर्जन्य नावाचे 2 मुलं आहेत ना, त्या 2 मुलाच्याच पोटी त्या ठिकाणी 9 मुलं जन्माला येतात. त्यांना नवनंद म्हणतात. काय म्हणतात? नवनंद. हे नंदराज हे जे आहेत ना, हे नवनंद आहेत. हे अर्जन्य पर्जन्य त्यांचे मुलं आहेत. आणि देवयानीचा या ठिकाणी देवमित नावाच्या राजाची दुसऱ्या पत्नीपासून जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे सुरसेन. सुरसेन नावाचा मुलगा आहे. आणि त्या सुरसेनचा मुलगा आहे वसुदेव. वसुदेव नावाचा सुरसेनचा मुलगा आहे. आणि वसुदेवच्या जीवनामध्ये 7 पत्नी आहेत, आणि त्याच्यामध्ये देवकी नावाची ही पत्नी आहे. देवकीच्या लग्नाची कथा या ठिकाणी शुक्राचार्य परीक्षित राजाला सांगतायत.
सुखाचार्य परिस्थिती राजाला सांगतात वसुदेवाचं लग्न देवकी बरोबर ठरवलं. कुणी ठरवलं? कंसाने ठरवलं. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामाचे विघ्न झाले. ऐका, वसुदेवाने आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात करायचं ठरलं. थाटामाटात लग्न करायचं ठरल्याबरोबर त्या ठिकाणी आता मिरवणूक काढत होता वसुदेव देवकीची कंस. स्वतः माझ्या बहिणीला मी माझ्या हाताने मिरवणूक काढणारे माझ्या बहिणीचे स्वतः रथाचं सारथ्य करतो कंस. आणि सारथ्य करत असताना तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी निघालेला आहे कंस पुढे. आणि कंस पुढे जात असताना तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आनंदाने मिरवणूक काढत असताना आकाशवाणी झाली, अरे कंसा, ज्या देवकीची तू आनंदाने मिरवणूक काढतोस, लक्षात ठेव, ज्या देवकीची आनंदाने मिरवणूक काढतोस ना, त्या देवकीचा 8वा मुलगा तुझा काळ असेल. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी कंसाच्या कानावरती पडली. पटकन कंसाने रथातून उडी मारली. आकाशवाणी ऐकल्याबरोबर देवकीच्या केसाला धरलं, रथातून खाली वाढलं, तलवार घेतली आणि त्या देवकीचा शिरच्छेद करणार हात वसुदेवाने धरला. वसुदेवाने हात धरला. थांब कंसा, थांब, आता देवकीवरती तुझा अधिकार नाही, देवकीवरती तुझा अधिकार नाही, आता देवकीवरती अधिकार माझा आहे. आधी होती आमची, आता झाली, असं म्हणलास ना तू एकदा कंसा, तू म्हणलास ना आधी होती आमची, आता झाली तुमची. आता तू म्हणलास ना तुमची झाली, आता देवकीवर अधिकार माझा आहे, तुझा अधिकार नाही. का मारतो त्या देवकीला? वसुदेवा, तुम्ही आकाशवाणी ऐकली नाही का? काय आकाशवाणी आहे? अरे या देवकीचा 8वा मुलगा माझा काळ होणार आहे, माझा मृत्यू आहे, म्हणून या देवकीला मी मारलं तर या देवकीचा मुलगा जन्माला येणार नाही. आणि देवकीचा मुलगा जर जन्माला आला नाही तर मला कोणी मारणार नाही ना, म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी या देवकीला मारलं की या ठिकाणी त्या ठिकाणी तो माझा काळ जन्माला येणार नाही आणि मग मी मरणार नाही. अरे पण तुला भीती कोणापासून आहे? तुला भीती कंसा या देवकीपासून आहे का देवकीच्या मुलापासून आहे? अरे कंसा, कोणापासून भीती सांग ना? देवकीच्या मुलापासून भीती आहे. अरे देवकीच्या मुलापासून जर भीती असेल तर या देवकीला मारण्याचं पाप का करतो? श्री हत्येचं पातक डोक्यावरती का घेतो? नको मारू तुझ्या बहिणीला. एक काम कर, मी तुला वचन देतो. वसुदेव म्हणतात, कंसा, मी तुला वचन देतो, जेवढे पुत्र आमच्या पोटी जन्माला येतील ना, ते सगळेच्या सगळे पुत्र तुला आणून देईल. सगळेच्या सगळे पुत्र तू मारून टाक आणि त्याच्याकरता तू अजिबात चिंता करू नको. देवकीच्या मुलापासून भीती असेल तर देवकीच्या मुलापैकी एकही मुलगा बी त्या ठिकाणी तुला चोरून ठेवणार नाही. आणि मग त्या ठिकाणी सगळे पुत्र दिन असं म्हटल्याबरोबर ठीक आहे म्हटलं, ठेवा बंदिकांनी दूता सांगे. दूताला सांगितलं बंदी शाळेत ठेवा. वसुदेव देवकीला बंदी शाळेत ठेवलं. बंदी शाळेत ठेवल्यानंतर पहिला मुलगा 5:20 पहिला मुलगा जन्माला आला. पहिला मुलगा 5:20 जन्माला आल्याबरोबर त्याचं नाव कीर्तिमंतम आहे. तो त्या ठिकाणी कंसाकडे पाठवला. कंसाने वाटलं 8वा आपला काळ आहे, पहिला कशाला मारायचा, पहिले 7 सोडून देऊ. आणि पहिला मुलगा वापस पाठवला. देवकीला आनंद झाला. नारदजी आले. नारद म्हटले, हे जर असं पुण्य करायला लागलं तर हे काय लवकर मरायचं नाही आणि हे पाप वाढल्याशिवाय मरायचं नाही. याचं पाप वाढलं पाहिजे ना, पुण्य संपलं पाहिजे ना. म्हणून नारदाने सांगितलं, पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. बाळकाला सांगितलं, अरे हे काही जिवंत ठेवू नको, तो कृष्ण चॅप्टर आहे, भगवान परमात्मा चॅप्टर आहे, त्या ठिकाणी तो काही आपल्याला जिवंत सोडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो मुलगा काय आपल्याला जिवंत सोडणार नाही. म्हणून या ठिकाणी तो कोणत्या रूपात येईल सांगता येणार नाही ना, म्हणून एकही मुलगा जिवंत सोडू नको. नारदाने सांगितल्यावर नारदाने सांगितल्यामुळे विश्वास पटला आणि पहिला मुलगा त्या ठिकाणी मारला. असा 1 नाही 2 नाही 6ही मारीत दुराचारी. 6 मुलं मारले त्या कंसाने. देवकीचे 6 मुलं मारले. आता सगळे देवता या पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाच्या जवळ गेली. घरानं सांगू लागली, पापाचं वज मला सहन होत नाही. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मजा आता. राहिले यज्ञ मुडिले कीर्तन, पडाले ब्राह्मण दैत्या भेने. आता मला हे वज सहन होत नाही ना पापाचं. हे पापाचं वज सहन होत नसल्यामुळे तुम्ही एक काम करा ना, भगवान तुला अवतार घ्यायला सांगा ना. ब्रह्मदेवाला विनंती केली. मग ब्रह्मा इंद्र बरोबरी शिव चालिले सर्व शिराब्दिसी सगळे क्षीरसागराच्या ठिकाणी गेले.
भूभागावरती शयन करणारे आमचे भगवान परमात्मा विष्णू परमात्मा आहे. शिष्यावरती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. अतिशय सुंदर प्रकारची कथा सांगतायत शुकाचार्य परीक्षिती राजाला. शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतायत, राजा या ठिकाणी ब्रह्मचंद्र बरोबर शिव सगळे देवता त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करतायत, भगवान आता तुम्ही अवतार घ्या. या पृथ्वीला पापाचं वजन सहन होत नाही. अधर्म वाढलाय. अधर्माचा नाश करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता तुम्ही अवतार घ्या अशी विनंती करतात सगळी देवता. मग देवता विनंती करतात म्हणून भगवान म्हणतात, ठीक आहे मी अवतार घेतो, पण तुम्ही यादव समग्र व्हा रे. तुम्ही सगळेजण यादव व्हा. देवाला सांगितलं यादव व्हा. आणि आता सगळे देवता पाठवून दिले वापस. इकडे आता घरातली मीटिंग सुरू झाली. घरातली मीटिंग म्हणजे शेषाला त्या ठिकाणी भगवान विष्णू बोलतात. शेषाला म्हणतात, शेष महाराज चला अवतार घेऊ आता, चला आपण अवतार घेऊ. भगवंत शेष महाराजाने सांगितलं, देवा आता अवतार घ्यायचा नाही, आता मी अवतार घेणार नाही. अरे शेषा काय झालं तुला? प्रत्येक वेळेस मी तुला सांगितलं माझं ऐकत असतो. जेवायला चल म्हणलं की लगेच माझ्या पुढं पडतो. आज काय माझं ऐकत नाही? आज का माझं ऐकत नाही? का तू ऐकत नाही? सांग ना, काय ऐकायचंय देवा तुझं? शेष रागावला ना, थोडा राग चढला शेषाचा. काय ऐकायचं देवा तुझं? अरे काय तुझ्यासोबत येऊन काय जमत नाही? तुझ्यासोबत आल्यावर आम्हाला उपाशी भरावं लागतं. उपाशी कधी उपाशी मारलं? अरे देनातान राम अवतारात मी लक्ष्मण झालो. लक्ष्मीले अरण्य तुझं सवे, अरण्यात गेलो. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष. 14 वर्ष काट्याकुट्यात जायचो, पायात चप्पल नसायची. काट्याकुट्यात जाऊन फळं आणायचो. फळं आणून तुमच्या समोर ठेवायचो. दोघं नवरा बायको हसत हसत माझ्याकडे बघून फळं खायचात. मला एक तरी फळ खा म्हणलात का रे? भगवंताला रागावं लागला. शेष म्हटला, कधीतरी मला खा म्हणलं ना, कधीतरी फळ खा म्हटलात का? नाही, अवतार घेणार नाही मी आता. आणि मग भगवान म्हटले, आता याला शकून काम करून घ्यायचं म्हटल्यावर याला जरा मोठेपणा द्यावा लागेल. कारण एखाद्या माणसाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर त्याला मोठेपणा द्यावा लागतो. पाहुणे आले का तुम्ही एवढंच म्हणायचं, आमच्या आत्याबाईला काम केल्याशिवाय दम निघत. लगे उठल्यात सासूबाई, लगेच लागलेच भांडे घासायला. तुम्ही फक्त मोठेपणा द्यायचा. काम पाहुणे आले की एवढंच म्हणायचं, आमच्या आत्याबाईला ना दमच निघत नाही बघा, लगेच ते आता भांड्या घासतात का रे बघा. उठल्या लगेच भांडे. काम करून घ्यायचं, मोठेपणा दिला पाहिजे ना. तसं भगवंताला कळालं, आता याच्याकडून काम करून घ्यायचंय, मोठेपणा दिला पाहिजे. शेषाला सांगितलं, शेष महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही मागच्या अवतारात माझे लहान भाऊ झालात, या जन्मात तुम्ही माझे मोठे भाऊ व्हा. हा मोठा म्हटला होतो. आणि मग मोठा भाऊ हा म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी तयार झाले. देवकीच्या 7व्या गर्भामध्ये त्या ठिकाणी 7व्या वेळेस त्या ठिकाणी शेष बळीभद्र येतात. योगमायेने तो गर्भ तिथून काढला, रोहिणी उदरी नेऊन घातला. आणि मग आता भगवंताची आता घरातली मीटिंग सुरू झाली. घरातली म्हणजे पती पत्नीची दोघांची सुरू झाली. लक्ष्मीला सांगितलं, हे बघ कौंडण्यपूर नावाचं गाव आहे विदर्भ देशामध्ये. विदर्भामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. तिथं भीष्मक नावाचा राजा आहे. त्या भीष्मक नावाच्या राजाच्या पोटी त्या ठिकाणी रुक्मिणी रूपाने जन्म घे असं सांगितल्याबरोबर लक्ष्मीला तिकडे कौंडण्यपुराला पाठवलं. आणि भगवान आता देवकीच्या उदरामध्ये येतात. देवकीच्या उदरामध्ये भगवान आल्यानंतर देवकीचं तेज सूर्यासारखं दिसू लागतं, लखलखीत दिसू लागतं. कंसाचं हृदय जळू लागतं. देवकीचं तेज कंसाला पाहवत नाही, तेज चमकू लागलं. देवकीच्या उदरामध्ये भगवान आलेले आहेत. असं करता करता त्या ठिकाणी आता सगळ्यांना भगवंताच्या अवताराची प्रतीक्षा आहे. सगळेजण भगवंताच्या अवताराची प्रतीक्षा करतात. देवकीच्या गर्भामध्ये भगवान येतात ना, त्यावेळेला त्या ठिकाणी देवकीच्या गर्भाची स्तुती गायली जाते. इथं गर्भस्तुती नावाचा एक अध्याय आला भागवतामध्ये. गर्भस्तुती, गर्भातील भगवंताची स्तुती सगळे देवता गातात, गर्भस्तुती गातात. आणि मग त्या भगवंताचं आता स्वागत करत आहेत. म्हणून त्या ठिकाणी गर्भस्तुती गायली जाते, स्वागत करत आहेत. आता फुलं वाटेपर्यंत आपण भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वागत करणार आहेत, गर्भस्तुती करणार आहेत. आणि फुलं वाटल्याच्या नंतर, फुलं आहेत ना, फुलं या ठिकाणी असे ते पाकळ्या करा, सर्वांना वाटायच्यात. आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी काय करा, 2-4 जण घ्या, 2-3 जण, आणि 2-3 जण न बोलता त्या ठिकाणी वाटा. आता गर्भस्तुती, शुकाचार्य या ठिकाणी गर्भस्तुती गात आहेत. भगवंताच्या गर्भामध्ये असताना स्वागत करत आहेत. सगळ्या देवता हातामध्ये फुलं घेत आहेत, भगवंताच्या अवताराची प्रतीक्षा करत आहे. आणि देवकीच्या गर्भातील भगवंताचं स्वागत या ठिकाणी करत आहे. आपण सगळ्यांनी स्वागत करा.
करायचे हात सर्वांनी हात वरती करायचे भगवंताच्या स्वागत करायचे टाळी वाजवा एक टाळी एक स्वागतम कृष्णा एक टाळी स्वागतम कृष्णा कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा जय हो स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा जय हो स्वागतम सुस्वागतम ज्यांना आनंद घ्यायचा आहे ते आनंद घेऊ शकतात ज्यांना उभा राहून भगवंताच्या स्वागतासाठी नृत्य करायचे भगवंत जन्माला येणार आहेत आनंदाचा क्षण आहे ज्यांना या ठिकाणी भगवंताच्या भजनामध्ये आनंद घ्यायचा आहे ते घेऊ शकताय टाळी वाजवा हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम जय हो स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागत करायचे कृष्ण जन्माचं आपल्या आज बीड नगरीमध्ये काय आनंद आहे हो स्वागतम स्वागतम शरणागतम कृष्णा जय हो स्वागतम स्वागतम ज्यांना उठून उभं राहायचे ते उठून उभं राहू शकता नृत्य करू शकता भगवंताच्या स्वागतासाठी शाबास भगवंताचा जन्म होणार आहे आनंदाचा क्षण आहे जय हो स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा बाबा जय हो सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा पाठीमा मंडपाच्या बाहेर बसले त्यांनी मंडपात या मंडपात बाहेर ज्यांनी बसले ते बाहेर मंडपात या एक टाळी एक भगवंताचा जन्म होणारे आनंदाचा क्षण आहे आनंद प्रगट होणार आहे आपल्या या मंदिरामध्ये आपल्या या दरबारामध्ये भगवंताचं प्रागट्य होणार आहे सर्वांनी आनंद घ्यायचा आहे हा आनंद पुन्हा नाही या सुखाशी जोडा हा आनंद पुन्हा नाही आनंद अद्वय आनंद रूप असल्या भगवंताचं प्रागट्य होणार आहे सर्वांनी आनंद घ्यायचा जय हो
रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला लाग कानाला किती सांगू मी सांगू कुणाला किती किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला भगवान कृष्णाचा जन्म उत्सव आहे मी सांगू या जन्म उत्सवाकरता सगळ्यांना आनंदात आज आनंदी आनंद उठून जायचं आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला भगवंताचा जन्म उत्सव आहे सर्वांनी आनंद घ्यायचा आहे हा क्षण पुन्हा नाही आपल्याला आज आपल्या या नगरीमध्ये भगवंताचं प्रागट्य आहे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले जय हो गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले हो अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. उठा उठा जय हो जय हो गोड सुगालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला हरी बोल. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. जय हो आज भगवंताचं प्रागट्य आहे कृष्ण परमात्म्याचा अवतार होणार आहे काही 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 हा जय हो सर्वांनी खाली बसा खाली बसा वा टाळी वाजवा जोरदार एकदा हा. आज भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य आहे खाली बसा फुलं सगळ्यांना पोहोचलेत का आता एक लक्षात घ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार होणार आहे दिगदेवकीची गर्भस्तुती झालेली आहे गर्भस्तुती आहे आणि आता या ठिकाणी परमात्मा जन्म घेतात ना देवकीच्या उदरी त्यावेळेला त्या ठिकाणी काय आनंद आहे त्याचं वर्णन सांगितलं जातं दशरथे मारिला तोचे होता मास श्रावण महिना होता इकडे लक्ष द्या कथा ऐका सर्वांगाचे कान कदू कथा ऐका श्रावण महिना होता वद्य पक्ष होता अष्टमीची तिथी होती बुधवार होता कोणता वार होता आज कोणता वार आहे वा काय योग आहे आपला आज आपला योगा योग आहे की भगवान कृष्णाचा जन्म बुधवारी झाला आणि आज सुद्धा आपल्या कथेमध्ये कृष्ण जन्माला
बुधवारच आहे, हा योगायोग आहे. जोरदार टाळ्या वाजवा. वा वा. ऐका, या ठिकाणी सुयोग आहे. अतिशय सुंदर प्रकारचा उत्साह आपल्या या भक्तगणाच्या मनामध्ये आहे. गजानन महाराजांचा परिवार आहे, इथं काय कमी आहे महाराज. संत कृपा झाली, इमारत फळाली. संत गजानन महाराजांची कृपा आहे या परिवारावरती, या भक्त परिवारावरती. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर प्रकारचा सुयोग आहे. अतिशय गोड कथा या ठिकाणी सुखाचार्य सांगतात. बुधवार आहे, धो पाऊस पडत आहे, श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, बुधवार आहे आणि अतिशय त्या ठिकाणी घनघोर पाऊस पडत आहे. पाऊस पडत असताना मध्यरात्र झालेली आहे, ढगांचा गडगडाट झालेला आहे. ढगांचा गडगडाट होत असताना विजा चमकतात, विजांचा कडकडाट, ढगांची गर्जना आणि अतिशय त्या ठिकाणी धो पाऊस पडत असताना मध्यरात्री अष्टमीच्या तिथीला बुधवार आहे आणि बरोबर रात्री 12 वाजता त्या ठिकाणी आता जयघोष होईल. सगळ्यांनी फुलं उतरायचे. भगवान कृष्ण परमात्मा देवकीच्या उदरात आल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये अष्टमीच्या तिथीला बुधवारी त्या ठिकाणी रात्री 12 वाजता जोराचा पाऊस पडत असताना भगवंताचं प्रागट्य होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय. बालकृष्णाला घेऊन या ठिकाणी समोर यायचंय. कृष्ण परमात्म्याचं या ठिकाणी प्रागट्य झालेले. जोरदार टाळ्या वाजवा. वा, क्या बात आहे. कृष्ण कन्हैयाचं प्रागट्य झालेलं आहे. या ठिकाणी कृष्ण परमात्मा प्रगट झाले. 2 मिनिटं पाण्यात टाकता का? टाका. या ठिकाणी भगवंताचं प्रागट्य झालेलं आहे. बघा, 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर उभी राहिली. देवकी माता म्हणते, इकडे बघा. देवकी माता म्हणते, अरे कृष्णा, एवढा मोठा कुठं मुलगा असतो का? एवढा मोठा मुलगा नसतो. तुला मुलगा होऊन यायला सांगितलं, तुला मुलगा होऊन यायला सांगितलं, तुला मुलगा होऊन यायला सांगितलं, पण तुम्ही मात्र हॅलो हा डोकं इकडे करा. हा बस. हा केलं. आता बरोबर करतात ते. फक्त माझ्याकडे बघा. आता इकडे बघा. हा, जागे आहेत ना तुम्ही सगळेजण? हा, वा वा. मान हलवितात सगळेजण. म्हणजे जागेत आहे का? भगवंत 8 वर्षाची मूर्ती, 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर ती मूर्ती प्रगट झाल्याबरोबर त्या ठिकाणी देवकी माता म्हणते, अरे तुला मी मुलगा होऊन यायला सांगितलं, तू एवढा मोठा झालास. अरे असं कुठे मुलगा होतो असतो का? 8 वर्षाचा कुठं मुलगा असतो का? मग काय करू? लहान हो, लहान, नुकताच जन्मलेल्या बाळासारखा लहान हो, असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान म्हणतात, आई मी लहान होतो. वसुदेवाला म्हणतात, हे बघा बाबा, मी लहान होतो आईच्या सांगण्याप्रमाणे, पण एक काम करा बाबा, तुम्ही मला इथं ठेवू नका. कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला मज नी गोकुळाला, नंदाच्या घराला मज नी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मज नी गोकुळाला, हो नंदाच्या घराला मज नी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, बेस कमी करायचा. मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे देवी मज आणि येथे, माया उपजली तेथे जय हो. देवी मज आणि येथे, नंदाच्या घराला मज नी गोकुळाला, नंदाच्या घराला मज नी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी नंदाच्या घरला घेऊन चला, नंदाच्या घरला घेऊन चला म्हटल्याबरोबर उचललं भगवंताला उचलल्याबरोबर एका टोपलीमध्ये घेतलं. वसुदेवाने भगवंताला डोक्यावरती घेतलं. उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती, हातापायाच्या पेड्या गळून पडल्या, दरवाजे उघडले, रक्षपाळ सगळे झोपी गेले.
आणि धो पाऊस पडत असताना, जोराचा पाऊस पडत असताना वसुदेवाने भगवंताला डोक्यावरती घेतलं, निघाले. यमुनेला पूर खुल चढला गए होता. सारे ताले वाह क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हई करामात 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 हो गई, खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, जय हो. जब से जन्मे कन्हई करामात हो गई, जब से जन्मे कन्हई करामात हो गई, से जन्मे कन्हई करामात हो गई, जब से जन्मे कन्हई करामात हो गई. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेवाने डोक्यावरती घेतलेला आहे. एका बापाचं मुलावरती किती प्रेम असतं ऐका. कमरे इतकं पाणी चाललेलं आहे, पण त्या ठिकाणी बाप आपल्या स्वतःचा विचार करत नाही. माझ्या मुलाला पळकड सुरक्षित पोहोचवायचंय ना, म्हणून विचार करतो. बापाचं मुलावरती प्रेम आहे. वसुदेवाने भगवंताला डोक्यावरती घेतलं, बंधनच सुटले आणि निघाले वसुदेव. हो था बंदीखाना जन्मली कान्हा वो द्वापर का था जमाना, ताले लगाना वो पहर दिखाना वो कंस का जुल्म ढाना, उस रात का दृश्य बड़ा भयंकर था, उस कंस को अपने मरने का डर था. जय हो. बादल छाए गाए मोड़ बरसात हो गई, बादल छाए काले कैसी बरसात हो गई, जब से जन्मे कन्हई करामात 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 हो गई. वसुदेवाने भगवंताला डोक्यावरती घेतलेले, डोक्यावरती घेऊन त्या ठिकाणी निघाले. हातापायातल्या बेड्या तुटल्या, गड्या कुलप उघडले, दरवाजे उघडले, रक्षपाळ झोपी गेले. धो पाऊस पडत होता. यमुनेला पूर चढला, त्याला पाय लावला भगवंताने. भगवंताला वाटलं आता वसुदेवाच्या तोंडामध्ये पाणी जाईल आणि या ठिकाणी म्हणून भगवंताने पायाचा स्पर्श यमुनेला केला. यमुनेने वाट दिली. भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले. यशोदा मैयाच्या जवळ एक कन्या जन्माला आली, माया आहे. त्या मायेला उचललं, भगवंताला ठेवलं. वसुदेवजी मायेला घेऊन वापस निघाले. इकडं सकाळचा प्रहर होतो. सकाळच्या प्रहरी पहाटे सुनंदा नावाची नंदराजाची बहीण उठते. नंदराजाची बहीण पाहते, अजून भाभी उठलेली नाही. यशोदा बहीण या ठिकाणी उठलेली नाही, पण यशोदेच्या महलाकडे जाते. पाहते तर काय, यशोदेच्या जवळ अतिशय सुकुमार मुलगा दिसू लागला. पहिला मुलगा. आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये गोशाळेमध्ये नंद बाबा होते. नंद बाबाला आवाज देण्याकरता सुनंदा नावाची बहीण नंदराजाची पळत जाते. नंद बाबाला आवाज देते, नंद भैया आपको लाला भयो, तुम्हाला मुलगा झाला म्हटल्यावर नंदराजाला आनंद झाला. नंदराजाने यमुनेमध्ये स्नान केलं, सुंदर नवीन कपडे धारण केले, अतिशय सुंदर प्रकारचं वातावरण तयार झालं. नंदराजाच्या घरी मुलगा जन्माला आला म्हणून गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. किती आनंद आहे आज. या आनंदाचं वर्णन या ठिकाणी शब्दामध्ये करता येत नाही. आज नंदराजाच्या घरी या ठिकाणी भगवान जन्माला आल्यामुळे गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, सगळे गुड्या उभा करू लागले, कथा करू लागले, गाणे गाऊ लागले. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आणि त्या ठिकाणी नंदराजाच्या घरी मुलगा जन्माला आला. सगळ्यांना आनंद निर्माण झाला. आणि आनंद, किती आनंद निर्माण झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला काय सांगू लागते ऐका आता. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती,
गवळणीला पुत्र झाला यशोदेला 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 गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला 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 नंदराजाच्या घरी मुलगा जन्माला आला. सगळ्या गवळणीला आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला काय सांगते, नंदराजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक गवळण कळाल्याबरोबर एकीमेकीच्या पुढे धावू लागल्या. एक धावती येती पुढे एक धावती येती पुढे एक वाटी सुंट वडे एक वाटी सुंट वडे गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला जय हो झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला काळी वाजवा सर्वांनी, भगवंताचा जन्म झालाय. गोकुळात आनंद आहे. उड्या उभ्या केल्या, तोरणं बांधले घराला, नाचू लागले, गाऊ लागले. गवळणी तक्रार एकमेकीला सांगू लागले. वाण भरोनिया ताटी वाण भरोनिया ताटी वाण भरोनिया ताटे वाण भरोनिया ताटे नंदा घरी झाली ताटी नंदा घरी झाली ताटी गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला वा वा वा, बघ आज किती आनंद आहे. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. या आनंदाला जोडा नाही. आज श्री संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये भगवंताचं प्रागट्य आहे. भगवान कृष्णाचा जन्म आनंद उत्सव आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे. भगवान कृष्णाचा जन्म उत्सव आज या ठिकाणी संपन्न झाला. उद्याच्याला आपल्याला भगवंताच्या बाललीला ऐकायच्यात. उद्या कृष्णाच्या खोड्या ऐकायच्या, सगळं चरित्र ऐकायचं, गाई सांभाळणारा भगवान कृष्ण परमात्मा ऐकायचं आहे आपल्याला. उद्याच्या कथेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा गोवर्धन पर्वत उचलणार आहे. काय उचलणार आहे? इकडे बघा, गोवर्धन पर्वत उद्या उचलणार आहे भगवान. उद्या गोवर्धन पर्वत उचलणार आहे म्हणून एक गोवर्धन पर्वत तयार करा. उद्या इथं गोवर्धन पर्वत तयार करायचा आहे. आणि गोकुळामध्ये गोवर्धन पूजे करता 56 प्रकारचे पदार्थ बनवले होते बरं का. 56 प्रकारचे पदार्थ. उद्या आपल्याला गोवर्धन पर्वताची पूजा करायची आहे म्हणून धान्याच्या 7 राशी मांडून आपण पूजा करायची आहे बरं का. धान्याच्या 7 राशी, ज्याला 5 शक्य त्यांनी 5 राशी मांडून गोवर्धन पर्वताची पूजा करायची आहे. म्हणून उद्या येताना धान्याच्या राशी आणा. उद्या भगवान कृष्णाचा गोवर्धन पर्वत उत्सव या ठिकाणी होणार आहे. गोवर्धन पूजा होणार आहे. आज या ठिकाणी कन्हैयाचा जन्म झाला. या कृष्णाचं पात्र आहे बळीराम दादा. इथं कुठे बळीराम दादा आहे? बळीराम दादा गेला काय पळून? हां, कृष्णाचं पात्र अतिशय सुंदर बनवलंय. कृष्णा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा कन्हैया करता. ज्या माऊलीने हे पात्र बनवलं त्या माऊली करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी.
आणि कृष्ण होण्याचं सद्भाग्य त्या बाळाला लाभलंय हे सगळ्यात महत्त्वाचं विशेष आहे. आणि गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. आज या ठिकाणी आपल्या कथेमध्ये या ठिकाणी एक सत्कार होणार आहे. चिरंजीव अमोल अविनाश काकडे MD यांची MD शिक्षण पिंपरी चिंचवड या ठिकाणी नंबर लागलेला ना MD पूर्ण केलंय. MD साठी नंबर लागलाय. आमच्या अमोल अविनाश काकडे या दादाचा नंबर लागलाय.